आपणास लाभलेले आजचे प्रमुख अतिथी डॉक्टर विवेक सावंत सर, प्रचंड मोठं काम ज्यांच्या रूपाने महाराष्ट्रामध्ये भारतभर त्यांच्या कार्य आहे, त्यांचं मोठं महत्त्व आहे. एक विवेकवादी व्यक्तिमत्व म्हणून सरांना महाराष्ट्राचे एकूणच समाजकारण ओळखलं जातं. सरांचा परिचय तसं देण्याची आवश्यकता नाही किंवा आम्हाला त्यांचं कार्य अगदी समोरच आहे. तरी देखील अक्षर मानवच्या नूतन कार्याध्यक्ष नलिनी शेतखाने यांना विनंती आहे की आपण शिखर खाण्याद्वारे त्यांनी थोडंसं सरांचा परिचय. सरांचा परिचय थोडासा खरं नाही आहे, खूप मोठा आहे. परिचय करून घेऊच नका. प्रश्नच डायरेक्ट विचारू. कारण औपचारिकता कशाला? थोडेफार औपचारिकता नाहीये, मला फक्त तुमच्याबद्दल जे बोलायचं ते बोलते. मी पत्रकारिता करत असताना विवेक सावंत हे प्रगत संगणक क्षेत्रातील एक उभरतं व्यक्तिमत्व म्हणून माझ्या परिचयाचं झालं होतं आणि त्याच्यात कौतुकाचा त्यावेळेला आम्हाला भाग होता किंवा खूप असं त्यांच्याबद्दलचं अट्रॅक्शन असं होतं की अमेरिकेच्या नकारालाच्या नाकावर टिचून आपण जो काय परम महासंगणक बनवला त्या विजय भेटकरांच्या सोबत त्या टीममध्ये यांचं योगदान खूप मोठं आहे. नंतर त्या कर्तृत्व कार्यात विवेक सरांचं तर मोठं योगदान आहेच आहे, पण माझ्या आयुष्यामध्ये ज्या भारतीय महाननीय व्यक्तींची लिस्ट आहे माझी म्हणून त्या लिस्टमध्ये विवेक सरांचं नाव पण आहे. बातम्या करताना आम्ही प्रगत संगणक क्षेत्रात तज्ज्ञ मनुष्यबळ निर्माण करणारे ॲडव्हान्स कॉम्प्युटिंग ट्रेनिंग स्कूलची स्थापना करणारे 1990च्या दशकात हजारो प्रगत संगणक अभियंते शिक्षित करणारे आणि महत्त्वाचे म्हणजे MKCL महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे मुख्य मार्गदर्शक व्यवस्थापकीय संचालक या पदावरून संगणक साक्षरतेद्वारे समाजाच्या विविध घटकांमध्ये दूर करणारे युवांना डिजिटल क्षेत्रात सक्षम करण्यासाठी MKCLच्या माध्यमातून संगणक क्षेत्राचे अभियंता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारे, त्यासाठी 5000 प्रशिक्षण केंद्राचे व 75 संगणकाचे राज्यव्यापी नेटवर्क निर्माण करणारे असे असंख्य माथाळे माझ्या बातम्यांचे होते. म्हणजे हे मला संगणक साक्षरतेच्या क्रांतीची सुरुवात 2001 मध्ये MKCLच्या स्थापनेपासून झाली आणि आज लाखाच्या वर युवकांच्या आणि डिजिटल क्षेत्रातल्या रोजगार देणाऱ्या हजारो कंपन्यांच्या पसंतीची ही संगणक साक्षरता झाली आहे. सरांच्या कल्पकतेमुळेच कैक लाखात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात माफक दरात दर्जेदार असा डिजिटल अभ्यासक्रम शासनाच्या विनाअनुदानित पाठिंब्यावर आणि स्थानिक लोकसहभागातून दिला जात आहे. आज त्याला जवळजवळ 24 वर्ष झाली. त्यांनी आपलं सामाजिक भान जपत शैक्षणिक, तंत्रवैज्ञानिक आणि व्यावसायिक मिलाप घडवून आणला. त्याचा तेवढा मोठा फायदा भारताला मिळतो आहे. संगणक साक्षरतेमुळे आजची पाड्या वस्त्यांवरील तरुणाई देखील समृद्ध सक्षम झाली आहे आणि नावारूपाला देखील आली आहे. म्हणूनच सरांच्या या कल्पकतेचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. ही कल्पकता महाराष्ट्राबाहेरही सन्मानाने पोचलेली आहे. म्हणजे केरळमध्ये आहे, बिहारमध्ये आहे, राजस्थानमध्ये वगैरे. सूचनावादी शालेय शिक्षण, 2020 ते शैक्षणिक धोरण, महात्मा गांधींच्या नई तालीमवर आधारलेले उच्च शिक्षण, ई-लर्निंग अशी अनेक कार्यक्षेत्र त्याच्यात मोडतात. अस्तित्वासाठी ज्ञान, विकासासाठी ज्ञान आणि आत्मसन्मानासाठी ज्ञान अशी ज्ञानाची त्रिसूत्री या शतकात सिद्ध होणार हे त्यांनी जाणलेले आहे. त्यांच्या प्रत्येक कार्यात या त्रिसूत्रीला त्यांनी समोर ठेवलं आहे. मग ते व्याख्यानांच्या विषयाची मांडणी असो, काही लेखन असो, शासकीय, निमशासकीय, सामाजिक, खाजगी संस्थांसाठी काही योगदान देणे असो, या सगळ्यामध्ये त्यांनी ही त्रिसूत्रीला महत्त्व दिलंय. आजच्या ज्ञानप्रधान जगतामध्ये कोणता मोठा भेद असेल तर तो संगणक साक्षर आणि संगणक निरक्षर. MKCL हे त्याच्यावरचं उत्तर ठरू शकतं.
हे म्हणणं वावगं ठरणार नाही. विवेक सावंतांचं व्यक्तिमत्व समजून घेण्यासाठी आधी आपले असंख्य क्षेत्राशी नाते असणे ते पण गरजेचं आहे. कारण ज्ञानवादी शालेय शिक्षणापासून भौतिकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, संगणकशास्त्र या विषयांच्या त्यांच्या अध्यापनापर्यंत, तसेच पंतप्रधानांच्या IT टास्क फोर्सपर्यंतचे सदस्य, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे सहलेखक, स्वावलंबी संजीवक शेती इत्यादी वैविध्यपूर्ण घटकांच्या बरोबर त्यांनी भरीव कार्य केलं आहे. या सगळ्याबरोबर त्यांचे सामाजिक भानही वाखण्यासारखे आहे. विवेकवादी लेखनात हा त्यांचा पैलूही दुर्लक्षित करून चालणार नाही. मी तर एका वाक्यात म्हणेन, हा माणूस ज्ञानाधिष्ठित असलेल्या माणूसपणाचा चालता बोलता दाखला आहे. या व्यक्तिमत्वाचा जीवन प्रवास आपण आज जाणून घेणार आहोत, हे त्यांच्याबरोबरच्या गप्पातनं. तर मी सर आता तुम्हाला विनंती करते की तुम्ही तुमच्या कोकणातील बालपणापासून शिक्षणापासून दोन्ही आजोळच्या लोक म्हणजे याच्याकडे वेळाकडे संपन्नता पाहिजे. कर्जबाजारी असतं तर त्या वाड्याकडे गेलं की तू आम्हाला हाकलून द्यायचं, त्या आधी मागची बिलं भरा, पुढची साखर काही मिळणार नाही, असं करून तो पिटाळून लावायचा. तर इलेक्ट्रिसिटी कट करायची, टाटा कंपनीची पॉवर होती आपल्याला, ते कट करून जायचे बिलं भरलेले. तर ते रात्री आमच्या आई चिमणी लावायची, त्याच्यानं आम्ही जेवायचो. पण आमच्या वडिलांचं म्हणजे काय म्हणतात, लॉंगफेलो R.S. स्टीव्हन्सनच्या कविता आणि शेलीच्या कविता, ईड्सच्या कविता असं चालायचं. त्याच्यामुळे आम्हाला लहानपणी कधीही कळलं नाही की आपल्या घरात फार आर्थिक संकट होती वगैरे वगैरे. कारण सांस्कृतिक समृद्धी प्रचंड होती. त्याच्यामुळे आम्ही त्या इंग्रजी कवितांच्या आणि टेल ऑफ 2 सिटीज मधल्या गोष्टी, हे ते डिकन्सच्या असं करत करतच आम्ही मोठे झालो. त्याच्यामुळे आम्हाला तसं ना, म्हणजे मला सांगायचं काय आहे की आर्थिक दारिद्र्य बरंच असलं तरी सुद्धा सांस्कृतिक समृद्धी जपता येते, हे मला मोठ्या वडिलांमुळे खूप नीट कळलं. आणि शिक्षकही खूप चांगले मिळाले आम्हाला. म्हणजे एक संस्कृतचे शिक्षक होते, माधवीताई बसल्या, त्यांचं नाव अनंत शास्त्री गायकवाड, नेपाळ नरेशांचे उपाध्याय होते. 2 महिने ते नेपाळला जाऊन यज्ञयाग करायचे, आले की बाकीचा पोर्शन संपवून टाकायचे आणि टेबलावर मांडी घालून बसायचे, धोतर बितर टोपी काढायचे. एक दिवशी आणि मला त्यांनी म्हणजे व्याकरण वगैरे खूप चांगलं शिकवलं होतं. तर एकदा आले आणि म्हणाले की अडला नारायण गाढवाचे पाय धरे, याचा अर्थ काय? वर्गात सगळ्यांच्या समोर आमचं म्हणजे पंचनामा. म्हटलं सर, नारायण अडला की त्याला गाढवाचे पाय धरावे. अरे काय तू, अरे कुठे नारायण, कुठे गाढव, तू काय गाढवासारखं बोलतोय? मला नाही समजत. म्हटलं विभक्तीच्या दृष्टीने विचार कर. तृतीया विभक्ती हिंट दिली आपण. तृतीया विभक्तीच्या दृष्टीने विचार करा. विचार करत 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 काही समजेना. म्हणजे नारायण याच्यात काही विभक्तीचा फार मोठा प्रश्न होता. गाढवाचे मध्ये षष्टी होती, त्याच्यामुळे आमची षष्टी चालू होती. काय करायचं? शेवटी अजून एक खिंडी, शब्दांची फोड करून विचार. म्हटलं सर, गाढ वाचे असं काहीतरी होऊ शकतं. तृतीय विभक्ती. म्हणाले अजून एक स्टेप पुढे जा, अजून एक स्टेप पुढे जा. म्हणजे त्यांच्या भाषेत बोलले, मी आत्ताच्या भाषेत सांगतो. म्हटलं की नारायण जरी अडला, नारायण कधी अडतो तर भक्ताच्या गाढ वाचेने वाचायचं तृतीय विभक्ती असं. असे ते शिक्षक म्हणजे काय काय त्यांनी डोक्याला चालना किती दिली असेल विचार. आम्ही आपलं पेपर वाचलं, रेडिओवर ऐकलं, आणि त्यावेळेस रेडिओ फोटो नावाचे असे दुसरं असे फोटो यायचे होते. त्याच्यानंतर नील आर्मस्ट्रॉंग वगैरे काही नाही, नुसतं आपलं काही आकृती आणि चंद्रावर पाऊल ठेवलंय. आम्हाला तो आनंद झाला. आणि शाळेत गेलो, सगळ्या पोरांना एकत्र गेलं. शाळा सुरू व्हायची होती, धोधो पाऊस होता.
नील आर्मस्ट्रॉंग की जय, नील आम्हाला पावसात चिखल पिकल सगळं आम्ही जाऊन बसलो. गुरुजींनी ना त्या टीचर्स रूमच्या जाळीमधूनच बघितलं होतं आमच्याकडे. आम्हाला माहितीच नाही. आम्ही वर्गात गेलो, या आम्हाला पुढे बोलवलं. आम्ही बोरके पुढे बोललो, काय चाललं माणसाने चंद्रावर पाऊल ठेवलं म्हणून घाबरत घाबरत सांगितलं. मला काय विचारलं असेल, अरे ज्याला साक्षात भगवान शंकरांनी जटेवर धारण केलंय त्याच्यावर माणूस पाऊल ठेवेल असं तुला वाटलं तरी कसं? मी असं काय करायचं सर, आजच्या पेपरला छापून आलं. त्यांनी काय सांगितलं असेल मला त्याच्यावर, पेपरमध्ये छापून आलं म्हणून तू खरं मानलंस? मला आज या विधानाचा फार उपयोग होता. आम्हाला एक कमलाकर यार्दी म्हणून सर होते, त्यांच्यावर मी नंतर ते गेल्यानंतर खूप सविस्तर लिहिलं पण आहे. अनेक दिवाळी अंकांमध्ये ते छापूनही आले. पण यार्दी सरांनी ना आम्हाला स्काउटिंगमध्ये साहस शिकवलं. स्काउटिंग ही इतकी महत्वाची गोष्ट होती आमच्या जीवनामध्ये, शाळेमध्ये, की दर शनिवारी दुपारी आणि रविवारचा दिवस हा स्काउटिंग आणि मग कॅम्प्स. यार्दी सर करायचे की आम्हाला नाशिक जवळच्या डोंगरांवर कॅम्पला घेऊन जायचे. 4-4 दिवस आम्ही डोंगरांवर राहायचो. तराफे बांधून त्या तळ्यातून पलीकडे जायचो. नंतर तिकडे रोज ते डोंगर खाली उतरून गावामध्ये येऊन दूध घेऊन जायचं, सगळ्यांसाठी चहा करायचा, स्वतःचं जेवण करायचं, सगळं चालायचं. पण त्याच्या आधी फार रहस्यमय गोष्ट असायची. एसटीतून आम्ही उतरलो की आमच्या सगळ्या ती वळकटी असायची, त्यात सगळं असायचं सामान. आणि स्काउटमधल्या त्या गाठी बिठी सगळं परफेक्ट असायचं. गाडीतून आम्ही उतरलो की सर सांगायचे की आता तुम्ही सगळ्यांनी डबा खा थोडासा. म्हणून आम्ही गोल करून गाणी बिणी म्हणून डबा खायचो. एक पिऊन असायचा हरी म्हणून, तो आमच्यावर लक्ष ठेवून असायचा. आणि ना सर गायब व्हायचे. मग हरी आम्हाला बोबडं बोलायचं. हरी त्याला र बोलताच यायचं नाही. आमचा हली तो आम्हाला असं सांगायचं की आता सर गेले, सरांनी जंगलात खुणा ठेवल्यात, त्या खुणा शोधत शोधत सरांकडे आता वरती डोंगरावर पोचायचं. पाणी नाही त्यावेळेला, असे काही त्या प्लॅस्टिकच्या बाटल्या म्हटल्या काही नव्हतं. आई वडील अशी काही काळजी करत नव्हती. पुण्याचं वाक्य ना की पालक म्हणजे आमच्या वेळी भाजी होती. त्याच्यामुळे ना तर पाणी नाही, काही नाही, दमाने काही नाही. जायचं सरांना वळकटी मागे लावून शोधत ते गुंजा ठेवलेला असायच्या. नंतर झाडांची पानं करत करत असं ते शोधत जायचं. तर भलतीकडेच शिरत. जंगलात वाट चुकणं नावाची जी गोष्ट आहे, तासन तास पाण्याच्या शिवाय वाट चुकून एकमेकांचं सहकार्य निर्माण होतं. कारण मग तुम्ही सगळेजण एकाच अडचणीत असतात. त्याच्यामुळे कोलॅबरेशन आणि परस्पर समजून घेणं, नवीन आयडियाज काढणं, मार्ग शोधणं, अज्ञाताचा शोध घेणं, अशा प्रकारचे साहसी प्रकार. मग साप यायचे, काय काय विचारू नका तुम्ही, आता मी सगळं सविस्तर नाही सांगत. पण असं करत 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 शेवटी सर सापडायचे. आणि मग 3 दगड ठेवायचे, चूल मांडायचे आणि पहिल्यांदा काहीतरी परातीवर बटाटे वगैरे कापायचे. खूप भयंकर लागलेलं. पण साहसाचं शिक्षण सरांनी आम्हाला दिलं. दुसरं ते सांगायचे की समाजामध्ये खूप गरीब मुलं आहेत, तर त्यांच्या मदतीसाठी तुम्ही काहीतरी केलं पाहिजे. तर ते असा एक डबा तयार करायचे. त्या डब्याला सील करायचे, त्याला वरती असे फट असेल त्यात नाणी टाकायची. म्हणायचे आता खरी कमाई. मग लोक आम्हाला काय काय कामं सांगतात. कुठे संडास साफ केले, कुठे धान्य निवडून द्यायचं, दळण आणून द्यायचं, नंतर भांडी घासून द्यायची, कपडे धुवून द्यायचे, बुटाला पॉलिश करून द्यायचं, इस्त्री करून द्यायची. आणि काही लोक इतके उदाहरण आमच्या नाशिकमध्ये एकंदर जनरल उदारच वातावरण म्हणजे. तर त्याच्यामुळे अरे तू कशाला काम करतोस, हे पैसे घे.
तर ते सरांनी आमच्यावर संस्कार केलेले आहेत. आजची बात एक खिडकी त्याच्यात अशी पडता कामा नये की जी तुम्ही स्वतः कष्ट करून मिळवलेली नाही. ते तसंच झालं पाहिजे. तसं आम्ही मला इन्सिस्ट करायचं ते कार्ड द्यायचंच नाही त्यांना. ते त्याच्यात नाही कामाबद्दल काम सांगा असं करून काम करून ते पैसे मिळवायचे. आमच्याकडे नवरात्रामध्ये कालिकेची जत्रा भरायची. कालिकेच्या जत्रेमध्ये सर म्हणायचे आता तुम्ही जा आणि स्काउट तर्फे तिथे खरी कमाई करा. खरी कमाई करायची म्हणजे काय करायचं तर आम्ही आपल्या आयडिया करायचो. तंबू टाकायचो तिथे आणि लोकांच्या चपला सांभाळायच्या. तर बिझनेसमधल्या गोष्टी कशा शिकायला मिळतात लहानपणी. चपला सांभाळायचं 5 पैसे मिळायचे ते टाकायचे त्याच्यात आणि मोठा डबा जवळ भरलेला घेऊन सरांकडे जायचं आणि खूप अभिमानाने छाती फुलून यायची. सर गरीब मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही गोळा असं सांगतो. सरांनाही आनंद व्हायचा. झाली अशी मजा की ते फुलवाले असतात ना फुल नारळ वगैरे देवीचे ते काय सांगायचे की चपला आमच्याचकडे काढून ठेवा. आमचं गिराईक जायचं मार्केटमध्ये कॉम्पिटिशन. मग आम्ही आयडिया करायचो. आम्ही त्या फुलवाल्यांच्या दुकानाच्या आधी जाऊन उभे तिथे असं मार्केट काका मावशी तुम्ही चपला आमच्याकडे ठेवा. काही नाही शून्य. ते म्हणायचे नाही फुलवाल्यांकडे ठेवणार तुम्ही पळा. म्हटलं आता कॉम्पिटिशन. माझ्या डोक्यात आयडिया आली. म्हटलं आपण तिथे उभं राहून असं सांगायचं तुम्ही डोकं चालवा. तुम्ही असं नुसतं हे हातपाय गाळून बसायचं नाही. असं ते फुलवाले म्हणजे काय असे काही आकाशातून पडलेत का तुम्हाला काय अक्कल नाही का असं जरा. नंतर म्हटलं नवरात्रातनं हस्त नक्षत्राचा पाऊस पडेल. मग आम्ही काय करायचं सगळ्या मुलांना आम्ही लीडर सगळ्यांना सांगितलं छत्र्या घेऊन येतो. म्हणजे तंबूत छत्र्या जाऊ. मग आम्ही तिकडे मार्केटिंग छत्री घेऊ की तुम्ही ना आमच्याकडे ठेवलं तर देवीच्या देवळापर्यंत छत्री मिळेल. हस्त नक्षत्राचा पाऊस काय आधी नोटीस घेऊन येत नाही तो अचानक. त्याच्यामुळे लोकांकडे छत्र्या नसायच्या. त्याच्यामुळे आमचं उत्पन्न वाढायचं असं मजा पाहिजे. त्याच्यामुळे म्हणजे स्पर्धा नावाची गोष्ट जी आहे ना आणि मार्केटिंग बिझनेस कस्टमर रिलेशनशिप त्याला असे मोठे मोठे शब्द माहिती नव्हते त्यावेळेला पण त्याचा बाळकडून मिळालं. म्हणजे दुसरी म्हणजे माझी शरीरयष्टी आता आहे त्यापेक्षाही जास्त कृष्ण होती त्यावेळी. ते काहीतरी टूप काढली आमच्या त्यावरच्या कोणतरी की स्काउटच्या मुलांनी 26 जानेवारीच्या त्या परेडमध्ये संचलन करायचं. आता ते संचलन करायला शिकवायला आम्हाला एक पोलीस कॉन्स्टेबल मिळाला पाटोळे नाव. असे आम्ही घाबरलोच नाही ते घ्यायचे आणि जे हडेलप्पी म्हणतात ना त्या कवायती करायला ते प्रॅक्टिस करायला काय असेल ते असो. आमच्या मित्रांना जमलं पण आम्हाला काही जमलं नाही. आमची पावलं काही दुसऱ्याच्या तालावर पडायची. कोणीतरी आदेश दिला आणि त्याप्रमाणे आपण चाललो. असं काही जनरल आम्हाला घरात शिक्षण नव्हतं. आमचं अपयश एवढं गंभीर होतं की पाटोळे कॉन्स्टेबलनी मला असं खेचला त्या प्लॅटून मधून खडाखडपणे एक वाजवली. खाली पडलो. उद्यापासून या परेडमध्ये दिसलाच तर याद मी आपले रडत 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 या दिसला. त्यावेळेला आम्ही म्हटलं सर स्काउटमध्ये काय परेड करण्यासाठी आलो होतो का वगैरे असं त्यांना मला काढून टाकलं. सगळ्यांना घेतलंय आणि मी एकटाच आता बाहेर वगैरे. यार्दी सर नेहमीप्रमाणे त्यांचं ठरलेलं असतं बी ब्रेव्ह बी ब्रेव्ह. असं काय ब्रेव्ह त्यांनी इतकं पटका बी ब्रेव्ह. सर ठीक आहे पण म्हणतो मला म्हणजे एकट्यालाच काहीतरीच वाटतंय सर. मी रडत होतो सरांच्या. स्काउट रडत नसतो. ओके आता रडण्याची पंचायत. स्काउट रडत नसतो. म्हटलं सर मग काय करू. विचार कर. विचार करून मला सांग. म्हणजे हे ना चॅलेंजेस देणं ही जी गोष्ट आहे ना ती शिक्षकांची किती महत्वाची असते होतात. तर मग काय विचार करायचं कोणाला माहिती. म्हटलं काय करायचं असं कुलूप बिलूप नाही ना असं उघडलं. त्यात सरांनी आणलेली स्काउटवरची म्हणजे पुस्तकं होती. ते एक रंगीबेरंगी पुस्तक मला दिसलं. त्याच्यात सिग्नलिंगची कला शिकवलेली. सिग्नलिंगचं म्हणजे एक
पिवळा आणि लाल अशा रंगाचे झेंडे घेऊन त्याच्याने आपत्ती निवारणाच्या कामामध्ये स्काउट्सनी संदेश पाठवायचे. कारण त्यावेळी काही मोबाईल फोन वगैरे नव्हते. तर मग प्रत्येक कॅरेक्टरला एक हे होतं, ॲक्शन होतं, कोण करून हे करायचं. तर ते सगळे ABCD दिलेले होते. मी आमचा एक मित्र होता, त्याचं नाव मिलिंद कांबळे. तो सर्व गुण संपन्न होता. त्याला काय येत नव्हतं तुम्ही विचारा. त्याचं अक्षर म्हणजे असं नुसतं छपाईसारखं अक्षर. नंतर तो चित्रकला उत्तम, खेळात पुढे, अभ्यासात नेहमी आमच्या वर्गात नेहमी मिलिंद कांबळेंचा नंबर पहिला. बाकी दुसरे कोणाचे असतील दुसरे तिसरे त्याच्याबद्दल कॉम्पिटिशन, पहिल्याबद्दल काहीच नाही. सगळेच गुण द्यायला. मी तो एकाच बाकावर बसायला. मी मिलिंदला ना त्या परेडमधून फोडला. म्हटलं तू काय पाटोळे मास्तर सांगतो, तू आपलं त्याच्यावर लेफ्ट म्हटलं की लेफ्ट राईट. तुझ्यासारखे म्हटलं कलावंत मुलाला शोभत. मिलिंद आता नाशिकमध्ये मोठं प्रसिद्ध सर्जन आहे. आणि जाता जाता सांगतो की आपला समाज इतका वाईट आहे की केवळ त्याचा आडनाव कांबळे असल्यामुळे त्याची प्रॅक्टिस चालत नव्हती. त्याने आडनाव कौशिक केलं आणि तुफान प्रॅक्टिस. असं आपला समाज आहे. आणि हे सुद्धा म्हणजे मी काही वर्षांची आमच्या संबंधांमध्ये गॅप पडली, कारण मी पुण्यामध्ये आलो 77 सालापासून. त्याच्यामुळे कधी काही वर्षामध्ये अशी निघून गेली. तर मी मिलिंद कांबळे कुठे राहतो, मिलिंद कांबळेकडे जुनं घर सोडलेलं, तिथे जाऊन आलो, कोणी भेटला नाही. म्हटलं नाशिकमध्ये मिलिंद कांबळे नावाचं डॉक्टरने असं आश्चर्यच आहे. शोध घेतल्यानंतर मग आमच्या वर्गमित्र आहेत, तो एसटीत कंडक्टर, त्यांनी मला सांगितलं रे तुला माहिती नाही का मिलिंदने नाव बदललं. मग मिलिंदचे माझी परत भेट झाली. इतकं वाईट असतं. पण मिलिंदला मी फोडला. तर मिलिंदला म्हटलं मिलिंद आपण हे दोघं शिकूया. म्हटलं तर चला, नाहीतरी परेडच्या वेळात आपण रिकामेच बसणार, आपण हे शिकू. आम्ही दोघांनी ती प्रॅक्टिस केली. गेलो सरांकडे. म्हटलं सर आम्हाला आता सिग्नलिंग दोघांना येतं, तुम्ही वाक्य द्या. तो 200 मीटरवर उभा राहिला आणि मी इकडून संदेश पाठवतो, तो कलेक्ट. सरांनी वाक्य दिलं. आम्ही ते 2-4 वेळा सरांनी काय अवघड वाक्य दिली इंग्लिशमधली. ते सगळ्या त्या अल्फाबेटिक करून दाखवले. सर खुश झाले. आमचे सर इतके भारी, ते गेले कलेक्टरकडे. सर एक राजाध्यक्ष म्हणून नाशिकचे कलेक्टर गेले त्यांच्याकडे. त्यामुळे असं या मुलाची देहयष्टी जरा नीट नसल्यामुळे याला हाकलून दिलंय, पण यांनी असं काहीतरी नवीन केलंय. तर तुम्ही 1-2 मिनिटं त्या नाशिकच्या पोलीस परेड ग्राउंडच्या परेडवर हा 1-2 मिनिटाचा कार्यक्रम ठेवा. तुम्ही द्याल ते वाक्य आमची मुलं तुम्हाला करू का. राजाध्यक्ष खुश झाले. ठेवला आमचा कार्यक्रम. मग आम्हाला 2 जण आम्ही तिकडे टेबलांवर उभे. आम्ही लहान होतो, उंचीला कमी होतो, त्याच्यामुळे लोकांना दिसा म्हणून अशी उंच टेबल केली त्याच्यावर. आणि मग कलेक्टरांनी एक संदेश लिहून आमच्या मिलिंदकडे दिला. मिलिंद तिकडे, मी इकडे. मिलिंदी तिकडून ते प्रत्येक अल्फाबेट कळवलं. मी इथे ते ओळखायचं आणि लिहायचं. असं करून 2 मिनिटं दिलेले होते. 2 मिनिटात धावत गेलो आणि कलेक्टरांच्या हातात ते दिलं. मला आठवतं बी प्रिपेअर्ड. तर त्यांनी वाचून दाखवलं. त्यांना इतका आनंद झाला. लगेच आमच्या दोघांचे सत्कार झाले. परेड मधले लोक फक्त टाळ्या वाजवले. त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये आम्ही असं क्या बात आहे. असं म्हणजे सांगायची गोष्ट अशी की जर असं चांगला शिक्षक भेटला नसता ना, तर मी स्वतःला न्यूनगंडात ठेवून जमलो असतो. आपल्याला परेड आली नाही वगैरे असं होऊ शकतं. म्हणजे असे बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला शाळेतल्या असं सांगू शकेन. नाडकर्णी म्हणून सर ते समाजवादी होते. ते बॅरिस्टर नाथपै यांचे एकदम कट्टर समर्थक होते. राजापूरहून बदली होऊन नाशिकला आलेले होते. लोहियांचे शिष्य आणि ब्रह्मचारी होते तोपर्यंत. त्यांच्या खोलीमध्ये फक्त सतरंजी, पाणी पिण्याचं भांडण आणि लोहियांचा फोटो आणि समाजवादावरची पुस्तकं असायची. पण ते गणित इतकं सुंदर शिकवायचे आणि दर मधल्या सुट्टीत आमच्याबरोबर खेळायचे. म्हणजे खरे ते राष्ट्रसेवा दलाचे खरे कार्यकर्ते होते. आणि
मधल्या सुट्टीत खेळताना त्यांनी आम्हाला सांगितलं होतं पूर्ण स्वातंत्र्य, पूर्ण स्वातंत्र्य, तुम्हाला वाटतं तो खेळ खेळा. आता असं दिल्यानंतर स्वातंत्र्याचा आम्ही स्वैराचार केला. म्हणजे आम्ही म्हटलं सर आपण व्हॉलीबॉल खेळायचा नाही, फुटबॉल खेळायचं नाही आणि बास्केटबॉल खेळायचं नाही, आपण त्या बॉलनी आपाधोपी खेळायचे. आणि आमचा सर्वात मोठा आनंद म्हणजे चिखल झालेला असताना सरांच्या पांढऱ्या शर्टावर मागे याला आम्ही गोल म्हणायचो. आणि त्या दिवशी त्या मुलाला म्हणजे तो हिरो असायचा, तो सरांच्या पांढऱ्या शर्टावर, आणि सरांना खूप आनंद व्हायचा. पण तसं स्वातंत्र्य देणं ही जी गोष्ट आहे ती खूप म्हणजे अशी रेअर असते शाळेमध्ये. आणि मग ते झाल्यानंतर मग आम्हाला सगळ्या गोष्टी सांगायचे स्वातंत्र्य चळवळीतल्या वगैरे. त्यांची लेडीज सायकल होती, लेडीज सायकल ते आणि मी असं आम्ही चौकात उभे राहायचो. आणि दुसऱ्या दिवशी शाळेत सगळेजण मला मुलं म्हणायचे तू ना नाडकर्णी सरांच्या जास्त नादी लागू नकोस, पॉलिटिक्स मध्ये जाशील. आणि बरं आमचं शाळेमध्ये आमचे वडील पण होते ना, प्रिन्सिपल होते, त्यामुळे आम्ही शाळेत स्वातंत्र्य, शाळेत म्हणजे प्रायव्हसी शून्य हो. आमची वही जरी बाकाखाली विसरली तरी पिऊन वडिलांना द्यायचं. आणि वडील घरी आणायची वही. आणि विवेक जर आज इतिहासात काय झालं मला जरा सांग बरं, दाखव बरं. आम्ही आपल्या इतिहासाची वही शोधतो, आमचा चेहरा पंक्चर. मग आमचे वडील खूपच प्रेमळ होते. वडील ही तुमची वही, हे तुम्ही विसरू नका. म्हणजे आम्हाला शाळेमध्ये ना सतत सावंत सरांचा मुलगा आणि समोर मुलींची शाळेत आहेत आई आमची सावंतबाईंची राहिली. बाप रे, म्हणजे काही असं लहानपणी पण आई वडील आपल्या शाळेत बापरे. आणि सुधाराचे वडील म्हणजे एकदमच फ्रेंडली होते आमचे, त्याच्यामुळे तसा प्रॉब्लेम नाही आला. पण तरी सुद्धा घरी कळायचं सगळं, आम्ही काय काय उद्योग केले सगळं कळायचं घरी. पण 6वीमध्ये आता ज्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा होत्या ताराभाऊ, त्या आम्हाला शिकवायला होत्या. नाशिकला 1च वर्ष होत्या त्या, आणि त्या इंग्लिश शिकवायच्या बरं का. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होत्या, पण इंग्लिश फार सुंदर शिकवायच्या. आणि भोळाकरबाईंची मजा काय की लवकर तो धडा संपवायचा, पण नंतर त्या पुण्यात जिथे राहायच्या त्यांचं माहेर, त्याच्या शेजारी जादूगार रघुवीर राहायचे. तर त्याच्यामुळे जादूगार रघुवीरांच्या गोष्टी सांगणे नावाचा कार्यक्रम आणि आम्हाला ना त्या काय शिकवत आहेत त्याच्यात अजिबात इंटरेस्ट नाही, ते कधी सांगताय. आणि जादूगार रघुवीरांच्या त्या सुरस आणि चमत्कारिक कथा जपानमधल्या इकडे तिकडे त्या कधी सुरू होत आहेत याची आम्ही वाट बघूया. त्याच्यामुळे एकंदर आमचं असं लहानपणी खूप काही गोष्टी सांगू शकेन, पण मला सगळं लग्न आठवतं. आणि दोन्हीकडचे आजोबा खूपच ग्रेट माणसं होती. आणि म्हणजे हे तर अगदी समाजकार्याला वाहिलेले होते. आणि त्यांनी एक कुष्ठरोग निवारण मंडळ काढलं होतं. बाबा आमट्यांच्या आधीची गोष्ट तर, आणि गांधीजींपासून सगळे प्रेरणा घ्यायचे. गांधीजींनी परचुरे शास्त्रींचं स्वतः उपचार केले होते, तुम्ही वाचलेलं असेलच. कुष्ठरोगी असताना परचुरे शास्त्रींना ते घेऊन सेवाग्राममध्ये आले. सेवाग्राममध्ये सगळे लोक म्हणाले की आम्ही काही यांना घेणार नाही. गांधीजी म्हणाले ठीक आहे, मी त्यांच्याबरोबर राहायला जातो. तेव्हा कुठे सेवाग्राम आश्रम कुठे वेगळ्या खोलीमध्ये ते त्यांची शुश्रूषा करत होते. ते गांधीवादी त्यावेळेला आचरण हा त्यांचा फार मोठा गुण होता. ते आता मध्यंतरी अभय बंगांनी एक भाषण केलं तर त्यांनी सांगितलंय की अभय बंगांच्या वडिलांनी सांगितलेली गांधीजींची एक आठवण सांगितली, ती मला खूप भावली. ती एकदा लोहिया गांधीजींकडे गेले आणि ग्रामोनो लोहिया, आणि ते म्हटले की बापू, जवाहरलाल, सुभाष, मी आणि मौलाना एवढी जबरदस्त भाषणं देतो, त्यामुळे तुमचं भाषण फिक्क असतं पण लोक तुमच्याच मागे जातात, असं का होतं? तर ठाकूरदास बंगांनी सांगितलेली गोष्ट आहे की गांधीजी असं म्हणाले की मला ते माहिती नाही, फक्त मी अशी कुठलीच गोष्ट माझ्या भाषणात सांगत नाही की जी मी स्वतः केलेली नाही, असं त्यांनी. तेव्हा हे आचरण करणे याला पण वैशिष्ट्य. त्याच्यामुळे आता नाशिकमध्ये आमच्या आजोबांनी कुष्ठरोग निवारण मंडळ स्थापन केलं.
नाशिकमध्ये महारोगी फार असायचे, कारण ते तीर्थक्षेत्र असल्यामुळे खूप महारोगी यायचे. मग कलेक्टर वगैरे सगळ्यांच्या मदतीने त्यांनी गावाच्या बाहेर तपोवनाच्या बाजूला अशी एक संस्था काढून सगळ्यांचं पुनर्वसन केलं होतं. आता त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचं काय करायचं? आमच्या आजोबा कसे गांधीवादी असले तरी क्रांतिकारक होते जरा, त्यामुळे त्यांनी त्या मुलांना आमच्या शाळेत आणून बसवलं. सगळे शिक्षक आमच्या आजोबांच्या विरुद्ध. खरं म्हणजे ते त्यांच्यावर फार प्रेम करायचे बरं का, आमच्या आजोबांवर फार प्रेम, कारण समर्पित जीवन होतं, अत्यंत पारदर्शक पर्सनॅलिटी होती आणि प्रेमळ होते, आध्यात्मिक होते, खूप गांधीवादी होते, त्याच्यामुळे लोकांचं प्रेम असायचं. पण तो विषय आल्यानंतर मात्र सगळेजण त्यांच्या विरुद्ध आहे. आणि मग नाईलाजांनी त्यांनी मग कुष्ठरोग्यांच्या मुलांसाठी शिशु विहार नावाची वेगळी शाळा काढली. ओके. आणि ती माझ्या आईने त्याचं सगळं कारभार अखेरपर्यंत बघितला. पण त्यातलं सांगायची गोष्ट ही की हे असं त्यांचं जीवन सगळं होतं. आणि माझे दुसरे जे आजोबा, आईचे वडील, म्हणजे निलिमाताई म्हणाल्या म्हणून मी दोन आजोबांविषयी बोलतोय, तर ते म्हणजे कलावंत लोक ना आकाशातून पडतात, खरं सांगतो. म्हणजे बाकी तुम्ही शास्त्रज्ञ वगैरे घडवू शकता, पण म्युझिक कंपोजर्स किंवा चित्रकार, संगीतकार हे लोक आकाशातून येतात. तसे माझे आजोबा होते, अतिशय श्रेष्ठ कलावंत होते, शिल्पकार होते, इंटिरियर डेकोरेटर होते. हा टिळक स्मारक मंदिरमधला जो लोकमान्य टिळकांचा पुतळा आहे तो त्यांनी केलेला आहे, बसलेला पुतळा आणि अशी मान असलेला. तर ते मागे त्यांचं नावही लिहिलंय ते, आणि त्यांचे शिष्य आरते मोरे अशी दोन नावं तिथे लिहिलेली आहेत. तर त्याच्यासाठी आजोबांनी गजानन जहागीरदारांना मॉडेल केलं होतं. ओके. आणि जयंतराव टिळकांनी ॲक्च्युली लोकमान्यांची वस्त्र ही जहागीरदारांना घालायला परवानगी दिली होती, कारण माझे आजोबा असं म्हणाले की मला ते 360 डिग्री फोटोग्राफी करायची आणि त्याच्यामुळे मला जितकं जवळ जाईल तितकं जास्त हवं आहे. तर जहागीरदारांच्या मनामध्ये ते भाव निर्माण व्हावे म्हणून आजोबांनी त्यांना ही विनंती केली होती जयंतरावांना. कारण ते भाव निर्माण होणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे मला माहितीच असेल, प्रसिद्ध गोष्ट आहे की पृथ्वीराज कपूरांनी ज्या वेळेला मुघले आझममध्ये ऍक्टिंग करायची होती तर त्या मन्नत मागायला जायची होती अजमेर शरीफ दर्ग्याच्या तिकडे. त्यावेळी अकबर स्वतः पायात काही न घालता त्या वाळूवरून चालत गेला होता, अशी आख्या आहे. तर त्याचे भाव आपल्या चेहऱ्यावर आले पाहिजे म्हणून पृथ्वीराज कपूरांनी सुद्धा प्रत्यक्ष त्या वाळवंटात अनवाणी चालत जात ती मन्नत मागितली. असे लोक म्हणजे तो हॅड अ बिग प्रॉब्लेम. म्हटलं भाऊ लॉटरीचं तिकीट कशासाठी? त्यामुळे चव्हाण साहेबांनी आपल्या शाळेला 1 रुपयामध्ये जमीन दिली आहे, म्हणजे यशवंतराव चव्हाण. पण माझ्याकडे काही पैसे नाही त्याच्यावर इमारत बांधायला, आणि मला काही कुठल्या अशा व्यापारी वगैरे किंवा अशा लोकांकडे जायचं नाही, आणि त्यांच्या देणग्या काही मला घ्यायच्या नाही. तर मग इमारत बांधायला आता लॉटरीशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. बघा तुम्ही एका गांधीवादी माणसाच्या जीवनात काय होऊ शकतं. ओके. कित्येक वेळा त्यांनी मला लॉटरीचं तिकीट आणायला लावलं, शेवटचं डिजिट सुद्धा कधी जुळलं नाही. आणि त्या बिचारा इतक्या आतुरतेने त्या रिझल्टची वाट बघायची. मग तो न्यूजपेपर आला की ते शेवटच्या डिजिट पासून सुरू करायचे, शेवटचं डिजिटच जुळायचं, पुढची डिजिट जुळण्याचा प्रश्नच नव्हता. पण पुढे ते मला म्हणायचे की माझी चूक झाली, त्या आजोबांसारखं ना मी आधी पैसे मिळवायला पाहिजे होते, म्हणजे मग हे प्रश्न जीवनात आले नसते. एक चांगली इमारत मी बांधली असती शाळेची. तुम्ही सगळी मुलं पत्र्याच्या शेडमधल्या शाळेत शिकला, आणि दर शनिवारी तुम्ही गाईचं शेड गोळा करून आणून ते सारवलं वगैरे, असं आमच्या लहानपणी तसं होतं. चांगली शाळा मला बांधता आली असते असं त्यांच्या मनात ती
वैषम्य जे म्हणतात ते होतं. नंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशन करत असताना सुट्टी थोडी पडली की आजोबांना भेटायला जायचो कोकणामध्ये. आणि त्यांचं एक समृद्ध जीवन होतं, ते सगळ्या निसर्गाशी एकरूप झालेले होते. आणि त्यांच्या तिथे असल्यामुळे श्रीना पेंडसे त्यांच्या आमच्याच गावातले ते त्यांच्या बरोबर गप्पा मारायला असायचे. म्हणजे असे त्यांना इंटेलेक्च्युअल लोनलीनेस नव्हता. त्यांनी सगळे आपले कलावंत मित्र केले होते. बाकरे नावाचे प्रसिद्ध शिल्पकार, ते आजोबा तिथे आहेत म्हणून त्या गावी राहायला आले होते. असं त्यांचे मजेशीर लाईफ होतं. एकदा असे समुद्रावर फिरत असताना हे आजोबा आम्हाला म्हणायला लागले, खरं जीवन तर भाऊंचं बरं. त्यांना भाई म्हणायचे, खरं जीवन भाऊंचं. मी केवढे संपत्ती मिळवली पण त्यांना जे समाधान मिळाले ना कधीही मिळालं. त्याच्यामुळे मी आता ठरवलं की आपल्या गावामध्ये एक शाळा काढायची. म्हणजे तर मग माझ्या लक्षात आलं की आधी समाजकार्य मग संपत्ती मिळवणं हा क्रम जितका चुकीचा आहे तसाच आधी संपत्ती मिळवणं आणि मग समाजकार्याचा विचार करणं हा क्रमही चुकीचा आहे. तर आपल्याला जमलं तर दोन्ही गोष्टी एकत्र करायच्या असं मी ठरवलं. आणि म्हणून MKCL सारखी संस्था जन्माला आली की ज्याच्यामध्ये म्हणजे वेल्थ क्रिएशन आणि सोशल अकाउंटेबिलिटी दोन्ही गोष्टी एकाच म्हणजे काय त्याच्यात अभिन्नता आहे, अभेद आहे. अशा पद्धतीने ती संस्था निर्माण झाली. याचं खरं DNA या दोन प्रकारच्या गोष्टींमध्ये आहे. म्हणजे मी तुम्हाला तर झलक म्हणून सांगितलं पण दोघांचे असे बरेच किस्से आहेत माझ्याकडे की उत्तर आयुष्यामध्ये माणसाला वाटायला लागतं की आपण खरं हे करायला पाहिजे होतं किंवा ते करायला पाहिजे असं ते होऊन बसतं. तर ते वैषम्य आपल्याला आपल्या जीवनात आणायचं नाही असं मी पोस्ट ग्रॅज्युएशन करतानाच ठरवलं. आणि पीटर माधवी म्हणून आम्ही सगळे लोकविज्ञानमध्ये काम करायचो. तर तिथे सुद्धा माझी अशी व्यावसायिक दृष्टी असायची त्यांना आठवतच असते. म्हणजे आम्ही मोठमोठ्या स्टेडियमवर प्रोग्राम करून 2-2 रुपये तिकीट लावून एरो मॉडेलिंग दाखवायचो. हजारो मुलं जमायची. त्याच्यातून आम्ही आमच्या फुल टायमर लोकांचं मानधन द्यायचो. नंतर वैज्ञानिक खेळणी तयार करून ती विकायचो. आणि स्वाश्रयी अशी म्हणजे स्वावलंबी अशी संस्था आम्ही चालवली. कधी फॉरेन फंडिंग घेतलं नाही, कधी पुढे देणगीदार आमचे 10-10 रुपयाचे असायचे. आणि आम्ही सायकलवरून त्यांच्याकडे 10 रुपये देणगी गोळा करायला गेलो की ते म्हणायचे, हां विवेक आता सांग बरं काय काय झालं गेल्या महिन्यात. तर लोकविज्ञानने काय काय केलं गेल्या महिन्यात ते सगळं सांगायचं त्यांना. सांगितल्यानंतर